आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतो. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळं सकाळी सकाळी आवरून आम्ही आज गेलो होतो पासोड्या विठ्ठल मंदिरात. पांडुरंगाचं दर्शन घेतलं की मन कसं प्रसन्न होतं. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि पजाभाऊ म्हटला, चला आज तुम्हाला चहा पास. मग काय, आम्ही सगळे पोहोचलो अभिनंदन कडक चहा घ्यायला. आमच्या रूमच्या अगदी समोरच शनिवार वाडा आहे आणि आज परांजपे ग्रुप कडून हेरिटेज वॉकचं आमंत्रण आलं होतं. मग आम्ही सगळे पोहोचलो शनिवार वाड्याच्या भव्य दालनात. तिथं गेल्यानंतर या दादाने आम्हाला शनिवार वाडा तसेच थोरले बाजीराव पेशवे, मस्तानी या सगळ्यांचा अत्यंत सुंदर असा इतिहास सांगितला. त्यांच्या शौर्याच्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आम्ही थोडा वेळ शनिवार वाडा फिरलो. शनिवार वाड्याचा इतिहास बघायचं झालं तर 18व्या शतकात म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात 1730 साली या वाड्याची पायाभरणी झाली आणि 1732 साली या वाड्याची वस्तुशांती. खरं तर या दोन्ही दिवशी शनिवार असल्यामुळं कदाचित याला शनिवार वाडा असं सुद्धा म्हणतात. आज मेसला सुट्टी असल्यामुळं आम्ही बाहेरून जेवण मागवलं होतं. त्यामध्ये मग बटाट्याची भाजी, चपाती, भात असं बरंच काय काय होतं. जेवण उरकून मस्तपैकी वामकोक्षी घेतली. संध्याकाळी मस्तपैकी स्पेशल चहा घेतला आणि आज आम्ही निघालो पंडित जवाहरलाल नेहरू भवनामध्ये प्रदर्शन बघायला. या ठिकाणी महेश कोटुले सरांनी पंढरपूरच्या वारीमध्ये जे फोटोग्राफ्स घेतले होते त्याचं मस्तपैकी प्रदर्शन भरवलं होतं. इथले फोटोग्राफ्स खरंच अप्रतिम होते. एकदम वारीतून फिरून आल्याचा फील झाला. रात्रीची जेवण उरकल्यानंतर आमच्या रूमला हा असा कराओकेचा कार्यक्रम रंगला. खरं तर आलेला दिवस निवांतपणे ढकलणे यात सुद्धा एक कलाच आहे नाही का. बाकी काय, निवांतच.